नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा एक होता परमेश्वर. मागच्या वेळेला आपण बघितलं पुलकेशी पूर्व गंगांवर चढाई करण्यासाठी म्हणून निघाला होता आणि तिथे मंगलेशचा क्रूरपणा पाहून तो थोडा हादरला होता. पुढे काय झालं ऐकूया आजच्या गोष्टीत. पण त्याच्या आधी जरा प्लीज सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब नसलं केलं तर, आणि लाईक करा आवडली गोष्ट तर, आहे की नाही. आणि निश्चितच जर तुम्हाला गोष्ट आवडली तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, त्यांना सुद्धा आवडेल. त्यांना फॉरवर्ड करा या गोष्टीची लिंक. करूया सुरू. पुलकेशी राज्यापासून दूर गेला असताना त्याच्या राज्यात वेगळंच नाट्य घडत होतं. सर्व सीमांचं रक्षण सेना उत्तम करत होती, पण अंतर्गत गोष्टीची खबर कोणालाच नव्हती. म्हणजे बघा, चित्रदुर्ग ते बनवासी साधारण एक 60 कोसाचं अंतर. तुमकूर आणि बनवासी याच्या साधारण मध्यात असलेला या चित्रदुर्गला पुलकेशीचं फारसं सैन्य काही नसायचं. हा भाग राज्याच्या मधोमध होता. त्यामुळे पुलकेशीला चित्रदुर्गची फारशी चिंता कधीच नव्हती. तेच चित्रदुर्ग जे आजही आपल्याला बंगलोर रस्त्यावर लागतं तेच. तर कदंबांचा पूर्वीचा सेनापती वृंदावन हा चित्रदुर्गमध्ये राहत होता. तुम्हाला आठवत असेल हा? बरोबर ना, चेतावणी देऊन म्हणू आपण, ह्यालाही सोडून दिलं होतं. तर तो चित्रदुर्गला राहत होता. चित्रदुर्गापासून 10-12 कोसांवर एक देऊळ होतं, मल्लेश्वर मंदिर. तिथं खूप प्राचीन देऊळ, म्हणजे कधी बांधलं, कोणी बांधलं, कोणालाच माहित नव्हतं. पण चैत्र पौर्णिमेला तिकडे जत्रा भरायची, देवाचा उत्सव असायचा. कसा कोणास ठाऊक एका वर्षी वृंदावन त्या जत्रेला जाऊन पोहोचला. जत्रेत शेकडो भाविक आले होते आणि आपापली फिरती दुकानं घेऊन विक्रेते वगैरे होते. हे सगळं पाहत वृंदावन फिरत होता. अचानक त्याची नजर एका 15 वर्षाच्या मुलावर पडली. इतर लोकांप्रमाणेच त्यांनी कमरेला लुंगी नेसली होती आणि उघडा होता. हे कर्नाटकामधला त्यावेळेची परिस्थिती बघता तो उघडा होता, याच्यामध्ये काही नवीन काही नव्हतं. पण त्याच्या छातीवर उजव्या बाजूला एक चिन्ह गोंदलेलं होतं. ती खूण बघितल्यावर वृंदावन चमकला. ती खूण त्यांनी कुठेतरी बघितली होती, पण कुठे? असंच हिरव्या रंगानं गोंदलेलं कुठे बघितलं ते काही त्याला आठवत नव्हतं. वृंदावन जरा तसाच पुढे गेला, पण ती खूण त्याच्या डोक्यातून जाईना. कुठे पाहिली होती? तो मल्लेश्वराच्या देवळापाशी आला. देवळाच्या बाजूला तलाव होता छानसा, आणि तलावापाशी गेल्यावर त्याला अचानक आठवलं, आपण असेच एकदा तलावाच्या काठाशी होतो, सूर्याला ग्रहण लागणार होतं आणि दानधर्म करायला राजा कृष्णवर्मा तिथे गेला होता. आपण त्याच्या सोबत होतो. ग्रहण काळात तलावात स्नान करायला कृष्णवर्मा उतरला. त्यांनी आपला अंगरखा उतरवला आणि त्याच्या छातीवर उजव्या बाजूला, हो, तेच चिन्ह तसंच गोंदलेलं. वृंदावनला काहीच कळेना. ते चिन्ह या मुलाच्या छातीवर याच ठिकाणी कसं? धावतच तो परत फिरला. मुलगा काही तिथे नव्हता. वृंदावननं घाईघाईत विचार केला, जत्रेतल्या इतक्या माणसात त्या मुलाला कसं शोधायचं त्याला कळेना. पण त्यांनी डोकं लढवलं. त्यांनी काय केलं, मल्लेश्वर देवळाशी जाणारी जी वाट होती, एकच वाट होती. तो त्या वाटेवर जाऊन थांबला. जर तो मुलगा आधीच परत गेला नसला तर आपल्याला नक्की दिसेल. बराच वेळ गेला, लोक जत्रेत येत होते अजून, पण दुपार उलटून गेल्यावर हळूहळू जत्रेतली गर्दी ओसरायला लागली. काहीही न खाता पिता वृंदावन तसाच बसून होता, जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवत होता. पण आज त्याचं नशीब जोरावर होतं. 3-4 इतर मुलांसोबत येणारा तो मुलगा त्याला पुन्हा दिसला. त्याच्या नकळत वृंदावन त्याच्या पाठोपाठ जाऊ लागला. तो पाठलाग करतोय हे कळू नये याची खबरदारी घेत रस्त्याने चालला होता. हे तरुण मुलं एकमेकांची थट्टा मस्करी करत मजेत चालली होती. त्यांचं वृंदावनकडे लक्षही नव्हतं. वृंदावन एक 100 पावलं मागे होता. वृंदावननी काय केलं, गावापर्यंत पाठलाग केला. मग तो आणखीच खबरदारीनं पुढे निघाला. अगदीच लहान गाव होतं. तिथे परका माणूस दिसणं जरा मुश्किलच इतकं. पण वृंदावननी पाठलाग सोडला नाही. थोड्या अंतर गेल्यावर तो मुलगा एका घरात शिरला. त्या घरात आणखी कोणी दिसतंय का हे बघायला वृंदावन असा लांबून प्रयत्न करत होता. इतक्यात एक भला थोरला कुत्रा भुंकत त्याच्या दिशेने आला. वृंदावन गडबडला. नक्कीच तो कुत्रा त्या घरातला होता. त्याला कुठली दुखापत करणं म्हणजे त्या घरातल्या लोकांना दुखवणार का झालं असतं, आणि ते वृंदावनला करायचं नव्हतं. त्या कुत्र्याला कसं शांत करावं वृंदावनला कळेना. कारण आपण याला जर थांबवलं नाही तर तो आपला लचका तोडायला कमी करणार नाही, या विचारानं वृंदावन बावचळून गेला. घाईघाईत त्यानं कुत्र्यापासून वाचण्यासाठी बाजूच्या चिंचेच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे आणखी चिडलेल्या त्या कुत्र्यानं धावत येऊन वृंदावनची लुंगी पकडली आणि तो ओढायला लागला. आता आपली लुंगी वाचवण्यासाठी वृंदावननं दुसरीकडनं ती धरली आणि मदतीसाठी ओरडू लागला. हा गदारोळ ऐकून तो मुलगा आणि बहुधा त्याची आई घरातून बाहेर आले. त्या मुलानं कुत्र्याला हाक मारता क्षणी कुत्रा दूर झाला. पण तो मुलगा आणि त्याची आई वृंदावनकडे संशयानं पाहू लागले. कोण इथे काय करतोयस? त्या मुलानं दरडावून विचारलं. पण वृंदावनचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. त्याची नजर त्या बाईवर होती. वय वाढलेलं, कपडे साधारण, पण निश्चितच ती राजकुमारी लक्ष्मी गौरी होती. कृष्णवर्म्याच्या धाकट्या मुलाची पत्नी. राजकुमारी लक्ष्मी गौरींचा विजय असो, वृंदावन म्हणाला. ती स्त्री चमकली. ती झटक्यात मान वर करून पाहू लागली. त्या मुलांना काही कळेना. कोण लक्ष्मी गौरी? मी कुठल्याही लक्ष्मी गौरीला ओळखतही नाही, ती म्हणाली. राजकुमारी घाबरू नका, मी वृंदावन, राजे कृष्णवर्मा महाराजांचा सेनापती. लक्ष्मी गौरीनं निरखून बघितलं. हो, तिनं आता वृंदावनला ओळखलं. कशासाठी आला तिथे? ती घाबरून म्हणाली. घाबरू नका राजकुमारी. आज मी जत्रेत त्या मुलाला पाहिलं. माझ्या अंदाजानुसार हा दुसरा तिसरा कोणीही नसून राजपुत्र अजयवर्धनच आहे. बरोबर आहे ना? माझं नाव तर गोपाळ आहे, तो मुलगा म्हणाला. नाही अजा, तुझं नाव गोपाळ नाही, तुझं नाव अजयवर्धन आहे, लक्ष्मी गौरी म्हणाली. आजपर्यंत मी राजा पुलकेशीच्या भीतीने हे सत्य लपवून ठेवलं होतं. पण तू कदंब वंशातला राजकुमार आहेस. हा माणूस कदंबांचा सेनापती वृंदावन आहे, ज्याला पुलकेशीनं कैद केलं होतं, लक्ष्मी गौरी सांगत होती. लवकरच सगळ्याचा उलगडा झाला. वृंदावन आणि लक्ष्मी गौरी दोघांचाही सामायिक शत्रू एकच होता, पुलकेशी. दोघांनाही त्याचा बदला घ्यायचा होता. दोघांकडे काहीतरी कमी होतं. वृंदावनला पुलकेशीला पर्याय हवा होता आणि लक्ष्मी गौरीला अजयवर्धनला योग्य मार्गदर्शन करायला कोणीतरी हवं होतं. आता दोघेही एक झाले. लवकरच हा आपला मामा असून त्याच्या गावाला त्याचं कोणी जिवंत राहिलेलं नाही, म्हणून तो म्हातारपण इकडे आलाय, अशी बातमी अजयवर्धननं गावात पसरवली. त्याचं नाव वृंदावनऐवजी गोकुळ असं सांगितलं गेलं. गोकुळ गोपाळला म्हणजेच अजयवर्धनला तलवारीचे हात शिकवू लागला. लवकरच अजयवर्धनचे सवंगडी, त्याच्या पाठोपाठ गावातली इतर मुलं सुद्धा वृंदावनकडे शस्त्रविद्या शिकू लागली. अजयवर्धन त्यांचा म्होरक्या झाला. आपली मुलं शस्त्रविद्या शिकली तर पुलकेशीच्या सैन्यात जाऊन पराक्रमच गाजवतील, या विचारानं गावातल्या वरिष्ठांनी सुद्धा उत्तेजनच दिलं. पण इतर सर्वांच्या नकळत वृंदावन अजयवर्धनच्या मनातल्या अंगाराला हवा देत होता. तुझ्या वडिलांना आणि आजोबांना पुलकेशीनं कसं अन्यायानं मारलं ते त्याच्या मनात ठसवत होता. पुलकेशीचा बदला घेणं कसं आवश्यक आहे हे अजयवर्धनला समजावित होता. अजयवर्धनच्या मनात ते ठसत होतं. आपलं हक्काचं बनवासीचं राज्य पुलकेशीनं लुबाडलंय आणि आपण काहीही करून ते परत मिळवायलाच हवं, हे त्याच्या मनानं घेतलं. वृंदावननं हळूहळू आजूबाजूच्या गावातल्या मुलांनाही शिकवायला सुरुवात केली. त्याचबरोबर कृष्णवर्म्याच्या दरबारातील इतर सरदार आपल्याकडे कसे वळवून घेता येतील याची सुद्धा चाचपणी सुरू केली. एकेकाळच्या आपल्या सहकार्यांनी जरी विपरीत परिस्थितीमुळे आपली साथ सोडली असली तरी कदंबांचा वंशज जर त्यांच्या पुढे उभा केला तर ते परत कदंबांकडे येतील याची वृंदावनला खात्री होती. वृंदावननं सर्वात प्रथम बसवाप्पा नावाच्या दूताला प्रभंजनकडे पाठवलं. त्याला सांगितलं, प्रभंजनकडे जा. त्याचे सैनिक तुला थांबवतील तर म्हणावं, त्रिलोचन राजांच्या एका सेवकाचा प्रभंजनसाठी निरोप आहे. इतकं सांगितलंस की प्रभंजन तुला नक्की भेटेल. प्रभंजन देवनहळीच्या जवळ होता. वृंदावन देवनहळी जवळ आला. प्रभंजन हा एकेकाळचा वृंदावनचा सर्वात जवळचा मित्र. तो आपल्याला दगा देणार नाही याची वृंदावनला खात्री होती. बसवाप्पा प्रभंजनकडे गेला. वृंदावनच्या अंदाजानुसार त्याला प्रभंजनच्या सैनिकांनी अडवलं. बसवाप्पानं वृंदावननं दिलेला निरोप जसाच्या तसा सैनिकाला दिला. निरोप ऐकून प्रभंजन चमकला. त्रिलोचन? त्रिलोचन हा कृष्णवर्म्याचा पूर्वज, कदंब खानदानाचा संस्थापक. त्यानं बसवाप्पाला आपल्यापाशी आणण्याची आज्ञा दिली. प्रभंजनला भेटल्यावर बसवाप्पा म्हणाला, सरकार, आपल्याला देण्यासाठी गुप्त निरोप आहे. बसवाप्पाची कसून तपासणी केली गेली आणि त्याच्याजवळ कसलंही शस्त्र नाही याची खात्री केल्यावर प्रभंजननं एकांतात बसवाप्पाची भेट घेतली. निरोप विचारला. त्याने प्रभंजनला निरोप दिला की वृंदावन देवनहळीजवळ शंकराच्या मंदिरात त्याची वाट पाहतोय, पण सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रभंजननं त्याची एकांतात भेट घ्यावी. प्रभंजन विचारात पडला. त्यानं वृंदावनची भेट घेतल्याचं जर पुलकेशीपर्यंत पोहोचलं असतं तर काही खरं नव्हतं. प्रभंजननं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, पण रात्र पडायच्या आधी मी येऊन भेटेन असं सांगून बसवाप्पाची बोळवण केली. दुसऱ्या दिवशी प्रभंजन शिकारीच्या निमित्तानं बाहेर पडला.
पण थोड्याच वेळात त्यानं आपल्या बहुतेक सर्व सैनिकांना परत पाठवून दिलं आणि फक्त 8-10 विश्वासू लोकांसह तो जंगलात फिरत राहिला. दुपारनंतर त्याने सर्व सैनिकांना एका ठिकाणी थांबायला सांगितलं आणि तो शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी एकटाच निघाला. मला मनःशांती हवी आहे. मी थोडा वेळ मंदिरात जाऊन बसतो, ध्यान करतो आणि मग मी परत येईन. तोपर्यंत माझी वाट पहा. इतकं सांगून तो मंदिरात गेला. तिथे प्रभंजनला वृंदावन भेटला. कितीतरी वर्षांनी दोघं मित्र भेटले. आपल्याला अजवर्धन सापडला असून त्याला पुन्हा बनवासीत राजा म्हणून स्थापायचा आपला विचार आहे, हे वृंदावननं सांगितलं. पुलकेशी कितीही झालं तरी आपल्या सहकार्यांना, बदामीतल्या लोकांनाच प्राधान्य देत होता. एकेकाळी कृष्णवर्म्याच्या दरबारात असलेल्या सरदारांना पुलकेशीच्या दरबारात फारसं महत्व नव्हतं. याची बोच कुठेतरी प्रभंजनच्या मनात होतीच. त्याने पुलकेशीच्याच सैन्यात राहून वृंदावनला शक्य होईल तितकी मदत करायची आणि संधी मिळेल त्यानुसार कृष्णवर्म्याच्या इतर सरदारांना आपल्या बाजूला वळवून घ्यायचं हे मान्य केलं. पुलकेशीच्या नकळत त्याचं सैन्य आतून पोखरलं जात होतं. एक घरभेदी सैन्यात शिरला होता. पण पुलकेशीला याची कल्पनाही नव्हती. मंगलेशच्या विचारामुळे आणि क्रौर्यामुळे तो हादरला होता. पूर्वी कदंबांशी लढताना तो क्रौर्याने वागला असला तरी त्या वागण्याला काहीतरी कारण होतं. पण मंगलेशचं वागणं जरा जास्तच आक्रमक होतं. त्यानं जरी त्याचं धाडस दाखवून दिलं होतं तरीही एखादा राजाच्या ठिकाणी इतकं क्रौर्य असून चालत नाही. आपल्या पश्चात सिंहासनाचा वारस म्हणून कीर्तिवर्मनच अधिक योग्य आहे. पण सेनापती म्हणून मंगलेश असावा हे पुलकेशीनं जोखलं. पुलकेशीनं विश्वासला बोलवलं. विश्वास हजर झाला. विश्वास, एक महत्वाची कामगिरी मी तुझ्यावर सोपवणार आहे. आजपासून तुझ्या बरोबर 2000 स्वार असतील. त्यांना घेऊन तू सतत मंगलेशच्या बरोबर राहायचं. तो धीट आहे, भीती त्याला ठाऊक नाही. तो सांगेल त्या आज्ञा तुला पाळायच्या आहेत. पण तुला जर असं वाटलं की तो काहीतरी चुकीचं करतोय आणि ती आज्ञा पाळण्यात धोका आहे तर मात्र तू त्याला त्याची जाणीव करून द्यायची. करू शकशील? महाराज, राजकुमार मंगलेश यांचं रक्षण करण्यासाठी तुम्ही मला योग्य मानित आहात, हा माझा सन्मानच आहे. पण महाराज, एक विचारू का? विचार. महाराज, जर मला एखाद्या गोष्टीत धोका वाटला आणि मी त्या विरुद्ध सल्ला दिला तरी राजकुमार मंगलेश ते मानतीलच असं नाही. अशा वेळेला मी काय करायचं? विश्वास, जर त्यानं तो सल्ला मानला नाही तर तू त्यानं दिलेली आज्ञा पाळायचीस. त्यानंतर काही गैरवाका घटना घडली तर ती जबाबदारी त्याची असेल. मान तुकवून विश्वास निघून गेला. यानंतर पुलकेशीनं मंगलेशला बोलवलं. मंगलेश, तू लढाईत जे काही केलंस ते वेडं धाडस होतं. तू माझा पुत्र आहेस, राज्याचा राजकुमार आहेस. राज्याची सेना सांभाळायला तुझ्यापेक्षा योग्य माणूस मिळणं कठीण आहे. कीर्तीपेक्षाही तू अधिक धाडसी आहेस. पुलकेशी बोलता बोलता थांबला. त्यानं केलेल्या कौतुकामुळे मंगलेश सुखावला होता. पुलकेशी पुढे बोलू लागला. राज्यकर्त्याच्या अंगी धाडस हवं, पण त्याच वेळी हे धाडस योग्य प्रकारे वापरलं तरच ते सफल होतं, नाही तर ते अनाठायी ठरतं. तुझ्या धाडसाला थोडंसं मार्गदर्शन मिळालं ना तर तू कुठच्या कुठे जाऊ शकशील. हे लक्षात घेऊन मी एक सूचना केली तर मानशील? आज्ञा अप्पा. मी तुझ्या बरोबर विश्वासला देतोय. त्याच्यावर माझा खरोखर विश्वास आहे. नावाप्रमाणे तो विश्वासू आहे. तो आणि त्याच्या हाताखालचे स्वार हे तुझ्या आज्ञेत असतील आणि तुझा प्रत्येक हुकूम मानणं हे त्यांचं कर्तव्य असेल. पण विश्वास अनुभवी आहे. जर त्याला तुझ्या धाडसी योजनेतील धाडस अनाठाई वाटलं तर तो तुला तसंच सांगेल. त्याच्या अनुभवाचा आदर करून मग योग्य ते पाऊल उचलायचं. मान्य आहे तुला? मंगलेशनं त्याला मान्यता दिली. शर्वाचा मृत्यू झाल्याची आणि विजयी राजा पुलकेशी आक्रमण करायला येत असल्याची बातमी लगेचच गंगांच्या राज्यात पसरली. राज्यात असलेली सर्वच गावं भयभीत झाली. इतक्या पराक्रमी सेनापतीचा एका दिवसात असा अंत व्हावा ही बाब कोणालाही धक्का देणारीच होती. बातमीच्या पाठोपाठ येणाऱ्या पुलकेशीच्या सैन्याचा प्रतिकार करायचं मनोधैर्य कोणाकडेही राहिलं नव्हतं. शर्वाच्या मृत्यूनंतर लगेचच सम्राट पुलकेशी वेगानं गुंटूरला येऊन पोहोचला. त्याला विरोध कुठेच झाला नाही. गुंटूरला आपलं मुख्य ठाणं ठेवून पुढे त्याचं सैन्य कृष्णेच्या काठावर येऊन पोहोचलं. कृष्णाच्या काठी काही बुद्ध भिक्खू पुलकेशीला भेटायला आले. आपण अहिंसेचे पुजारी असून पुलकेशीनं जवळच असलेल्या अमरावती येथील बौद्ध स्तूपाला किंवा बौद्ध धर्मियांना धक्का लावू नये अशी विनंती करायला ते आले होते. पुलकेशीनं आनंदानं त्यांची विनंती मान्य केली. उलट जवळच उंडावल्ली इथे त्यांना बांधायच्या असलेल्या गुहेतील मंदिरासाठी त्यांना काही धन दिलं. पुलकेशीला दुवा देऊन भिक्खू निघून गेले. कृष्णेच्या दक्षिणेचा मूळ पूर्व गंगांच्या ताब्यात असलेला सर्व भूभाग आता पुलकेशीनं जिंकला होता.
आता तो कृष्णा ओलांडून पलीकडे जायच्या तयारीत होता. पण अशी विस्तीर्ण नदी ओलांडायला मोठ्या प्रमाणावर नौकांची गरज होती. त्या पुलकेशीकडे नव्हत्या. हत्तीच्या पाठीवरून सैन्य पलीकडे न्यायला खूप वेळ लागला असता. म्हणून नदीवर पूल बांधून पलीकडे जायचं ठरलं. जरा उत्तरेला गेल्यावर रायपुडी इथे नदीचा प्रवाह जरा संथ होता. पात्राला फारशी खोलीही नव्हती. तिथे लाकडी पूल बांधून पुलकेशी कृष्णेच्या उत्तरेला जाऊ शकत होता. पण पुलकेशीनं कृष्णा ओलांडली की त्याला थांबवणं कठीण होऊन बसेल याची जाणीव इंद्रवर्मनला होती. तर आपला नवा सेनापती विजय घोष यांना त्यानं पुलकेशीला थांबवण्यासाठी 15,000ची सेना देऊन रवाना केलं. जर पुलकेशीनं ठरल्याप्रमाणे रायपुरीला कृष्णा ओलांडली असती तर मग विजयवाडा अगदी हाकेच्या अंतरावर. त्यामुळं पुलकेशीला कृष्णा ओलांडू द्यायची नाही हे विजय घोषनं ठरवलं होतं. पुलकेशीनं पुन्हा एकदा आपलं चकवा द्यायचं शस्त्र वापरलं. त्याच्या उजव्या बगलेवर असलेल्या मेघमेरूच्या सैन्याला गुंटूरकडे माघारी जाण्याचे आदेश दिले गेले. पुलकेशी अजूनही रायपुडीलाच थांबला होता. तो नदी ओलांडायची वाट पाहत विजय घोष कृष्णेच्या उत्तर तीरावर होता. मेघमेरू 5,000 सैन्यासह गुंटूरला जात होता. अचानक त्यानं दिशा बदलली आणि तो पूर्वेकडे जाऊ लागला. तेनालीवर कब्जा करून त्यानं आग्नेयेची दिशा धरली आणि आता तो पुलकेशीच्या आग्नेयाला जवळजवळ 20-25 कोस दूर आला होता. इथे श्रीकाकुलम इथे त्यांनी कृष्णा ओलांडली आणि तो वेगानं मछलीपट्टणवर चालून गेला. विजय घोष पुलकेशीच्या पुढ्यात असल्यामुळे त्याच्या मागे असलेलं मछलीपट्टण मेघमेरूच्या तावडीत सापडलं. मछलीपट्टण ताब्यात घेऊन मेघमेरूनं त्याची नाकेबंदी केली. मछलीपट्टणवर वराह ध्वज फडकल्याची बातमी विजय घोषकडे पोहोचली. त्याचा विश्वासच बसेना. पुलकेशी अजूनही त्याच्या समोर कृष्णेच्या दक्षिण तीरावरच होता. मेघमेरूनं मछलीपट्टण जिंकलं असून आता तो एलुरूच्या दिशेने जात आहे हे विजय घोषला समजलं. जर मेघमेरू एलुरूला पोहोचला असता तर विजय घोष सेनेसह कोंडला गेला असता. दक्षिणेला पुलकेशी, पूर्वेला आता चालुक्यांनी जिंकलेलं मछलीपट्टण आणि उत्तरेला मेघमेरू हा सापळा परवडण्यासारखा नव्हता. आणि त्यात सापडायचं नसेल तर कृष्णा तीर सोडून मेघमेरू एलुरूला पोचायच्या आधी उत्तरेला जाऊन एलुरू बळकट करण्याची गरज होती. नाईलाजानं विजय घोष एलुरू वाचवण्यासाठी मागे हटला. एलुरूच्या दिशेला जाऊ लागला. पुलकेशीला कृष्णा ओलांडायला मार्ग मोकळा झाला. पण इतक्यात गंगांच्या यातना संपणाऱ्या नव्हत्या. कृष्णा ओलांडून पुलकेशी एलुरूवर जाऊन कोसळला. एलुरू हातातून गेलं तर गोदावरीपर्यंत पुलकेशीला थांबवायचं साधन नव्हतं. राजा इंद्रवर्मनच्या हे लक्षात आलं. त्याचाही नाईलाज झाला. त्यानं पुलकेशीकडे आपला वकील पाठवला. तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या. अधिक पुढे जाण्यात पुलकेशीलाही रस नव्हता. त्याचा मछलीपट्टण जिंकायचा हेतू पूर्ण झाला होता. पल्लवांना ते देणं याच्यासारखा वेडेपणा नव्हता. पल्लव राजाची मागणी पुलकेशी पूर्ण करणार नव्हता. रसद पुरवठ्यावर आधीच खूप ताण येत होता. जास्त पुढे गेल्यास रसद मिळायला त्रास झाला असता. त्यामुळे आलेल्या संधी प्रस्तावाला मान्यता द्यायचं पुलकेशीनं ठरवलं. इंद्रकडून आलेल्या तहाच्या मसुद्यावर पुलकेशीनं नजर टाकली. पुलकेशीनं कृष्णेच्या दक्षिणेकडचा प्रदेश आपल्या ताब्यात ठेवावा आणि इंद्रवर्मनकडे कृष्णेच्या उत्तरेकडील प्रदेश राहावा हे त्यात सुचवलं होतं. त्या बदल्यात दरवर्षी 1,00,000 सुवर्णमुद्रा गंग पुलकेशीला द्यायला तयार होते. पण यात पुलकेशीला मछलीपट्टण सोडावं लागलं असतं. त्यामुळे पुलकेशीनं हा तहाचा प्रस्ताव साफ धुडकावून लावला. इतक्यात एक महत्वाची घटना घडली. एलुरूच्या उत्तरेला पुलकेशी जाऊन पोहोचला. एलुरूला वेढा पडला. एलुरू तामिलेरू नावाच्या नदीच्या काठावर वसलं होतं. जवळच कोलेरू तलाव आणि इतर नद्या होत्या. एलुरूपर्यंत जमिनीवरून जाणं सोपं नव्हतं. पण पुलकेशीच्या सैन्यानं नद्यांच्या मधला भाग काबीज केला. एलुरूच्या आजूबाजूची जमीन अत्यंत सुपीक. पण पुलकेशीच्या सैन्यानं एलुरूला कुठूनही अन्नधान्याचा पुरवठा होणार नाही याची तजवीज केली. घाईघाईनं विजय घोष सर्व सेनेसह एलुरूमध्ये आला होता. अन्नधान्य भरून घ्यायला वेळच मिळाला नव्हता. इतक्या मोठ्या सेनेचं पोट भरणं सोपी गोष्ट नव्हती. कुठूनही मदत किंवा रसद मिळायला पुलकेशीनं वाव ठेवला नव्हता. शेवटी विजय घोषचा नाईलाज झाला. सर्व सैन्यासह विजय घोष शरण आला. यावेळी मात्र पुलकेशीनं मंगलेशला त्याचं मत विचारलं नाही. हाती आलेल्या विजय घोषला त्यानं सर्व सैन्यासह सन्मानानं परत जाऊ दिलं. त्याला परत का जाऊ दिलं अप्पा? आता पुन्हा कधीतरी तो आपल्यावर शस्त्र धरील, मंगलेशनं विचारलं. हे बघ मंगल, तू म्हणतोस त्यात चुकीचं काही नाहीये. आज ना उद्या आपल्याला कदाचित पुन्हा त्याचा सामना करावा लागेलही. पण जरा दुसऱ्या दृष्टीनं विचार कर. आपल्या हाती सापडलो तर अपमान होऊन मृत्यू निश्चित आहे असं जर शत्रूंना वाटत राहिलं तर ते मरेपर्यंत आपल्याकडे लढत राहतील. कधीही शरण येणार नाहीत आणि त्यात आपलंही नुकसान होणारच.
वीरांना आपला अपमान सहन होत नाही आणि अपमान सोसून मरण्यापेक्षा लढून मृत्यू येणार असेल तर कुठलाही स्वाभिमानी वीर तेच पत्करेल. मागच्या वेळी तू शर्वाला साडी नेसून नाचायला लावलंस आणि मग त्याची हत्या केलीस. खुल्या लढाईत हारजीत चालतच असते, पण अपमान झालेला शत्रू अधिक खतरनाक बनतो. त्यामुळे तू त्याला मारलंस तरी मी काही बोललो नाही, पण अपमान न करता सन्मानानं सोडलेला शत्रू कदाचित आपला मित्र बनू शकतो. आज सोडलेला विजय घोष उद्या आपल्यावर शस्त्र धरून आला तरी जर दुर्दैवानं आपण हरलो तर तो आपली विटंबना करणार नाही किंवा आपल्याला ठार मारणार नाही. राजा बनायचं तर नुसतं शासन करून भागत नाही, मित्र सुद्धा जोडावे लागतात. कुठला मित्र कधी उपयोगी पडेल सांगता येत नसतं. एलुरू जिंकून घेतल्यावर पुलकेशीची सेना गोदावरीच्या तटावर येऊन धडकली. आता गोदावरीच्या उत्तरेला असलेल्या काकीनाडाची चिंता इंद्रवर्मनला भेडसावू लागली. त्यानं घाईघाईनं दुसरा संधी प्रस्ताव पाठवला. गोदावरीच्या दक्षिणेकडचा सर्व प्रदेश पुलकेशीच्या ताब्यात राहू द्यायची इंद्रवर्मननं तयारी दाखवली होती. आपली मुलगी वासंतिका तो कीर्तिवर्मनला द्यायला तयार होता. गोदावरी ही दोन्ही साम्राज्यातली सीमारेषा ठरली. यात वेंगीचा समृद्ध सुपीक प्रदेश पुलकेशीच्या हातात राहणार होता. विजयवाडा आणि मछलीपट्टण त्याच्याकडे राहणार होतं. चालुक्यांच्या साम्राज्याचा आकार आता जवळजवळ दुप्पट मोठा झाला होता. पुलकेशीनं हा संधी प्रस्ताव मंजूर केला आणि तिथला बंदोबस्त करून तो परत बदामीला जायला निघाला. पुढे काय झालं, वृंदावन आणि अजयवर्धननी काय केलं, ऐकणार आहोत याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये. पाहत राहा, ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.